नमस्कार. अखंड भारत व्यासपीठ या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. राष्ट्रहित प्रथम या न्यायाने आजपर्यंत वेगवेगळ्या राष्ट्रहिताच्या मुद्द्यांवर वेगवेगळ्या जाणकारांसोबत चर्चा या व्यासपीठाने घडवून आणलेल्या आहेत. आज अशाच एका प्रकारच्या समस्येबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत सौ शीतलताई निकम. नमस्कार ताई. नमस्कार. शीतलताईंची ओळख म्हणजे पूर्वाश्रमीच्या दुर्गावहिनीच्या कोकण प्रांत संयोजिका, आता सध्या विश्व हिंदू परिषदेचाच एक आयाम असलेला संस्कृती संवर्धन याच्या कोकण प्रांत संयोजिका म्हणून त्यांच्याकडे दायित्व आहे. वेगवेगळ्या पुरस्काराने त्यांना आजपर्यंत सन्मानित केलेलं आहे. त्याच्यातले प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर आत्ताच नुकतंच शिवतुतारी प्रतिष्ठान नवी मुंबई यांच्या मार्फत राज्यस्तरीय हिरकणी पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहे. ह्याच्या अगोदर गायत्री परिवाराने सुद्धा त्यांच्या महिला सक्षमीकरण कामासाठी त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. आज आपण शीतलताईंसोबत एका वेगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. आजचा विषय आहे तो म्हणजे लव्ह जिहाद. तर आपण चर्चेला सुरुवात करूया. ताई, लव्ह जिहाद म्हणजे नेमकं काय? लव जिहाद म्हणजे लव, प्रेम. पण हे प्रेम म्हणजे बोगस आहे, त्याचा उद्देश वेगळा आहे. उर्दू भाषेत सांगायचं तर जिहाद म्हणजे संघर्ष, युद्ध. प्रेमाच्या नावाखाली चालणारं धर्मांतरण हेच त्याचं मुख्य कारण आहे. मुख्य उद्देश धर्मांतरण, हिंदू तरुणींची फसगत करणं, त्यांचं धर्मांतरण करणं, त्यांच्या जीवनाची विल्हेवाट करणं आणि त्यांचा उपभोग झाल्यानंतर त्यांना फेकून देणं किंवा त्यांची हत्या करणं, हाच उद्देश असलेला हा संघर्ष. आणि हिंदू मुलींची संख्या कमी करणं हा त्यातला एकमेव उद्देश आहे. हे लव्ह जिहाद प्रकरण हाताळण्यासाठी साधारणतः तुम्ही कधीपासून सुरुवात केली आणि नेमकं हे प्रकरण तुमच्याकडे कशी यायला लागली आणि आतापर्यंतचा त्याच्यातला प्रवास ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. मी 1998 पासून विश्व हिंदू परिषदेचं काम करते. दुर्गावणीची कार्यकर्ती झाले तेव्हा. आणि तेव्हा माझं BScचं शेवटचं वर्ष होतं. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना एक केस, पार्ल्यातली एक अतिशय सुशिक्षित कुटुंबातली एक मुलगी पळवली गेली, जुहू गल्लीत आणली गेली. एका गलिच्छ वस्तीमध्ये आम्ही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसोबत 7 दिवस त्या वस्तीत फिरत होते ती मुलगी शोधण्यासाठी. आणि असं एक घर आम्हाला माहिती होतं ज्याला असे प्लास्टिकचे दारं असलेली, प्लास्टिकची अशी दारं होती, अशी झोपडी होती ती. आणि इतक्या सुशिक्षित सधन कुटुंबातली मुलगी अशी बेपत्ता झाली. पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली गेली, काही पत्ता नव्हता. पोलिसांना माहिती होतं त्या वस्तीत आहे. 7 दिवसानंतर तिथे त्या वस्तीमध्ये आम्ही पाहत होतो की अशा नंग्या तलवारी घेऊन आजूबाजूला लोक फिरत होती. मी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांना थोडा मस्का लावून त्यांच्यासोबत त्या ठिकाणी जाऊ लागले. आणि 7 दिवसानंतर कळलं आम्हाला की ती मुलगी नेपाळला विकली गेली. तेव्हा महिन्यातून 1 किंवा 2 अशा हिंदू मुलींना पळवलं जात होतं, फसगत केली जात होती. आणि ह्या मुलींना विकलं जाणं ड्रग्सच्या व्यवसायात आणि वेश्या व्यवसाय हा त्यातला उद्देश होता. हिंदू कुळांची त्यांना बर्बाद करणं हा एकमेव उद्देशाने हे काम तेव्हा चालू होतं. आता त्याची तीव्रता अधिकाधिक वाढते, आपण महाराष्ट्रात पाहतोय. या नेमकं ह्या हिंदू मुलींना ट्रॅप करण्यासाठी कोणकोणते मार्ग ह्या मुस्लिम मुलांकडनं स्वीकारले जातात किंवा केले जातात? त्यांना जिथे लक्षात येतं ना तिथे अशा ज्या मुली आहेत की कुठेतरी त्यांचं इमोशनल पोषण कमी असतं, कोणाच्या तरी घरात त्यांचं बोलणं कमी असतं,
आणि काहीतरी थोडीशी घरामध्ये मिसिंग फॅक्टर असतो. अशा मुलींना अडकवलं जातं. असा डेटा त्या जवळच्या मशिदीकडे कसा जातो, की ह्या घरामध्ये काहीतरी आई-वडिलांचं भांडण सुरू आहे किंवा आई-वडिलांचं भांडण नसेल, पण एकूण काहीतरी घरामध्ये कलहाचं वातावरण आहे. अशा मुलींचा डेटा तिथे कसा जातो? घटस्फोटित महिलांचा डेटा कसा जातो? आणि या सगळ्यांवरती यंत्रणा जवळ-जवळ एका मुलीच्या मागे 10 ते 12 हे जिहादी कसे काम करतात. बरं. आता ह्याच्यामध्ये नेमकं ह्या मुलींना फक्त इमोशनल ब्लॅकमेल की अजून काय कुठल्या प्रकारे त्यांना अडकवलं जातं? कुठल्या पद्धतीने त्यांना ट्रॅप केलं जातं? ह्याच्याबद्दल थोडी सगळ्याच सविस्तर. प्रकारचं ट्रॅपिंग आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, की एम-बी-बी-एस करणारी किंवा मेकॅनिकल इंजिनियर आहे, कॉम्प्युटर इंजिनियर आहे, बँकेत मोठी मॅनेजर आहे. अशी महिला, अशी मुलगी घरामध्ये 4 वाजता आपल्या घरी येऊन 4 वाजता डोर लॉक करून ती नमाज पठण करते. तर फक्त ओळख झालीये आणि त्या ओळखीमध्ये कुठल्यातरी कॉफी शॉपमध्ये कॉफी प्यायलोय, ज्यूस सेंटरमध्ये ज्यूस प्यायलोय किंवा घरामध्ये येऊन एखाद्या मुलीच्या मैत्रिणीने घरामध्ये आणलेला शिरकुर्मा, बिर्याणी आहे, हे खाऊन किंवा अशी मुलं जी आहेत, ती एक विशिष्ट प्रकारचा वेश असतो त्यांचा, विशिष्ट प्रकारची भाषा असते त्यांची आणि ह्या सगळ्यामध्ये ड्रग्सचा वापर करणं आणि आता तर आपण पाहतोय नागपूरची केस पूर्णपणे जे दिसतंय, आपण एवढं ओढून सांगत होतो, की ह्याच्यामध्ये ब्लॅक मॅजिकचा वापर होतोय. पूर्ण स्क्रीनवरती दिसतंय ना, कशा प्रकारची ब्लॅक मॅजिक आहे. तर ह्याचा सगळा वापर करून ह्या मुलींना अडकवलं जातं. ह्या ड्रग्सचा जो वापर आहे तो खूप आहे. अशी औषधं त्यांना दिली जातात जेणेकरून त्यांची स्वतःची बुद्धिमत्ता वापरली जात नाही. सतत डोकं दुखत राहणं आणि त्यामुळे जो समोरचा जो बोलतोय तेच त्या मुलीच्या तोंडून येते आणि आई वडील पूर्णपणे दुश्मन. पहिलं तर आईला तर ती बाई म्हणते, वडिलाला माणूस म्हणते. ह्या बाईने ह्या माणसाने माझं जीवन उद्ध्वस्त केलं. अशी कित्येक उदाहरणं आहेत आपल्याकडे. पोलीस स्टेशनला आल्यानंतर ती मुलगी तिच्या तोंडून काय निघतंय हे जेव्हा ती भानावर येते 2 वर्षानंतर तिला लक्षात येत नाही हे मी कसं काय बोलले. हा सगळा चक्रव्यूहात ह्या मुली अडकल्या जातात. त्यांचा वापर केला जातो. त्यांचे चुकीचे व्हिडिओ म्हणजे हे आता आपल्याला तर ऑन स्क्रीन दिसलंच आहे. नागपूरचं जे आम्ही इतके वर्ष ओरडून सांगत होतो ते दिसल्यानंतर काय अधिक बोलायचंय. कायद्याने जे काही लग्नाचं वय दिलेलं आहे किंवा 18 वर्ष, तर त्याच्या अगोदरच्या मुली आणि त्याच्यानंतर वय पालटल्यानंतरच्या मुली असं जर आपण फरक केला तर ह्याचं प्रमाण कितपत आहे? ह्या मायनर मुली, अल्पवयीन मुलींची संख्या तर माझ्या दृष्टीने खूप मोठी आहे. ह्या ज्या मुस्लिम बहुल वस्ती आहेत त्याच्या आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये अशी जी कुटुंब आहेत जिथे सिंगल पॅरेंट आहेत आणि काही घरामध्ये कलह आहे, अशा घरामध्ये ह्या मुलींना क्लासला नेणं, त्यांच्या वेगवेगळ्या हॉबी क्लासला नेण्यासाठी ही पूर्ण जिहाद्यांची टीम अवेलेबल असते. मुलींना 7 वाजता न्यायचं आहे तर 7 वाजता ह्यांची स्कूटी आणि बाईक घेऊन ही मुलं येतात. त्यांना ह्यांच्या शाळा कॉलेजच्या वेळा माहिती असतात. तर हे मायनर मुलींचं खूप मोठं अडकवणं आहे. आपण पाहतो तळोजा, मुंब्रा, कळवा, दिवा, नवी मुंबईतल्या खूप वस्त्या आहेत. गोवंडी मानखुर्दमधल्या हिंदू मुलींची खूप संख्या आहे. अशा मुलींना आणणं तर आपण पाहत होतो की दर आठवड्याला 2-2, 3-3 मुली नेल्या जात आहेत. डायरेक्ट नेल्या जातात नेपाळ, पश्चिम बंगाल ठरलेली ठिकाणं आहेत. आता मला एक उदाहरण असं सांगा की ज्यावेळी ही मुलगी मायनर असते, कायद्याच्या दृष्टीने सज्ञान नसते, तर अशी मुलगी एखादी अडकलेलं उदाहरण आणि तिला सोडवण्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही प्रयत्न केले असं एक उदाहरण आणि त्याच्यासोबत दुसरं उदाहरण की कायद्याने सज्ञान आहे ती मुलगी पण ती अशा लवजियाच्या ह्याच्यामध्ये ट्रॅप झालेली आहे. तर अशी 2 वेगवेगळी उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही काम केलं अशी 2 उदाहरणं आपण द्या. मायनर मुलींचं उदाहरण म्हणजे एक तर अशी आहे की तिच्या शाळेतलाच कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ही
दोन्ही मुलं शिकत होती. त्या मुलीला पळवून नेताना असं सीसीटीव्ही फुटेज आहे. आणि ही पळवून नेलं कुठलं म्हणजे वयवर्ष 16-17 वर्षाची ही मुलं मुली डायरेक्ट या मुलाने अजमेर दर्ग्यात नेलं. आता 17 वर्षाच्या मुलाला कसं कळतंय ह्या मुलीला अजमेर दर्ग्यात न्यायचंय? कंप्लेंट केल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांनी NRI पोलीस स्टेशनला धाव ठोकल्यानंतर या मुलीला आणण्याची प्रक्रिया. आणि तो मुलगा त्याचे आई वडील दर्ग्यात बसलेत आतमध्ये 3 तास चर्चा होते आणि मुलीचे वडील आणि मुलगी बाहेर. सिरवी समाजाची ही मुलगी होती. आम्ही सगळे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला उभे होतो. ती मुलगी आणली गेली. जवळपास 100 त्या समाजाच्या महिला तिथे रात्रीपर्यंत आणि ही मेडिकल टेस्ट मॅनेज केली गेली. तिथे फिरवाफिरव झाली. खूप साऱ्या केसेस सोबतच्या असल्यामुळे थोडंसं माझं पण दुर्लक्ष केलं. पण तो मुलगा सुटला. अगदी माझ्या जवळच्या वस्तीमध्ये त्याची आई पण लव जिहाद मधूनच गेलेली. भोईर बार आहे त्या बाळचा भाचा. आता तो सुटलाय आणि अशी सुटलेली मंडळी पुन्हा नवीन शोधत असतात. हे पूर्ण कुटुंब सगळ्या केसमध्ये तिची बदनामी झाल्यानंतर पुण्याला शिफ्ट झालं. आता त्या मुलीचं लग्नही झालं आणि ती तिच्या संसाराला लागली. पण तिचं शिक्षण आणि त्या कुटुंबाची बदनामी झाली. आपल्या कार्यकर्त्यांचं मेहनत पण वाया गेली. तो मुलगा अडकला नाही. असं कुठलं उदाहरण आहे का की ती मुलगी मायनर आहे आणि आता कायद्याचा जो आधार आहे पोस्कोचा त्याच्या आधारावर आपण त्या मुलावर कारवाई केलेली, असं कुठलं उदाहरण आहे? असं उदाहरण म्हणजे सगळे उदाहरणं आमच्याकडे माझ्या बाबतीत झालेली ती फेल गेलेली आहेत. ह्याच्यामध्ये पूर्णच चांगली सेटिंग लावतात. म्हणजे एक सेक्टर 17 प्लाझाला मायनर मुलींना अडकवून त्या ठिकाणी असलेला हुक्का पार्लर तिथे त्या आधार कार्ड टेम्पररी आधार कार्ड बनवून दिलं जातं. गेल्या 2 वर्षापूर्वीची घटना आहे. आणि वाशी गावातल्या ह्या 3-4 मुली होत्या. आता इथे कसा बनाव रचला म्हणजे पूर्णपणे आम्हाला त्यांना अडकवायचं होतं. आरामात पोस्को अंतर्गत ह्यांची अटक झाली असते. पण पोलीस यंत्रणा कशी मॅनेज असते? मुलगी आणि मुलगा पण अटकेत होता. कारण मुलीने घरातून पैसे सोनं चोरलं होतं. त्याने ती आतमध्ये तिला अटक झालीच होती. ह्या संदर्भात यंत्रणेतलंच प्रशासकीय यंत्रणेतलंच त्यांनी तिची भेट घेतली आणि मुलगी तशी मल्टिपल रिलेशन मध्ये असणारी होती. त्या मुलीला सांगितलं गेलं की अगोदरच्या बॉयफ्रेंडचं नाव घे. अच्छा. तो मुलगा सुटला आणि तिचा अगोदरचा हिंदू बॉयफ्रेंड अडकला गेला. आता ह्यामध्ये कसं यंत्रणा लक्ष घालून कसं डोकं लावते आणि म्हणजे हे झालं प्रशासकीय यंत्रणा त्या मुस्लिम मुलाला मदत करणारी झाली. असं एखादं मायनर मुलीच्या बाबतीत प्रशासकीय यंत्रणा आपल्या म्हणजे हिंदू धर्मातल्या मुलीला मदत करणारी असं काही आढळली आहे का? मुलींना मदत करणारी कोणतीच यंत्रणा नसते. मायनर असलं तरी तिला कायद्याचा अधिकार पूर्णपणे आहे. मॅनेज असतात. म्हणजे तुम्ही असेच जाऊन बसा पोलीस स्टेशनला. ह्या ज्या त्यांचे फेस्टिवलचे सीझन असतात. बादामाच्या गोणी जेव्हा ज्या पोलीस स्टेशनला तिथल्या अधिकाऱ्यांना येतात मला खूप वाईट वाटतं. पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलींचं पण आपण काउन्सिलिंग केलेलं आहे आणि त्यांना लक्षात आलेलं आहे म्हणजे ते सक्सेसफुल काउन्सिलिंग आहे. अशा 3-4 पोलीस अधिकाऱ्यांचं काउन्सिलिंग मी सध्या केलेलं आहे. त्यांनी ते मान्य केलेलं आहे. आपण जेव्हा लढतो पोलीस स्टेशनला त्या पद्धतीने नंतर तिथून बाहेर पडल्यानंतर एक पोलीस अधिकारी फोन करतो की ताई तुम्ही बरोबर केलं, आम्हाला तुमच्या धैर्याचं कौतुक वाटतं. पण तिथे पोलीस स्टेशनमध्ये कोणी नाही मदत करत. प्रत्येक वेळेला भांडावं लागतं. FIR चुकीची म्हणजे मुलगी म्हणते तेच लिहून घेतात. ते लक्षात येत नाही की मुलगी किती कन्फ्यूज लेवलला बोलते. पण कायद्याने सज्ञान नसलेल्या मुलीचा जबाब घेऊ नये एवढी पण साधी माहिती पोलिसांना नसते. आता घेतायत ना. अच्छा. नोट करणं त्यांचं काम आहे आणि नोट करणं ते त्यांच्या FIR कॉपीमध्ये लिहितात, हे करतात.
जोडलं आता जातं. एखादी संज्ञा नसलेली मुलीचं काही उदाहरण पूर्ण देऊ शकता की पहिल्यांदा कशी ती ट्रॅप झाली आणि याच्यातनं तिला सोडवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न केला आणि खरोखरच तिची सुटका चांगल्या पद्धतीने झाली आणि आज चांगल्या पद्धतीने ते आयुष्य जगते. त्याच्यापूर्वी मी तुम्हाला एक केस सांगेन, म्हणजे यंत्रणा कशी मॅनेज असते. मला खूप वाईट वाटतं की आपल्याला इतका संघर्ष आत्ताचं आपलं सरकार असतानाही करावा लागतो. त्याचं अशीच एक केस पूर्ण होईपर्यंत दुसरी केस आपल्याकडे येते. त्या एक अशीच केस आली होती. एक दिल्लीतून एक महिला मला भेटायला आली होती. आणि त्या महिलेने सांगितलं 8 महिने झाले माझी मुलगी माझ्यासोबत बोलत नाहीये आणि ती कुठे आहे ते माहित नाही. ती ज्या घरात राहत होती त्या घराचे ओनर पण आले होते आणि लक्षात आलं की ती मुलगी अशी चुकीच्या व्यवसायामध्ये आली होती सिंगिंगसाठी. इथे ऑर्केस्ट्रामध्ये गात होती, भावलीसारखी दिसणारी मुलगी होती आणि ते सगळं आईचं म्हणणं मी ऐकून घेतलं. तिचं लोकेशन वगैरे हे करून घेतलं आणि लक्षात आलं की त्या आजूबाजूला अशा कॉल गर्ल्स वगैरे राहतात आणि तितक्यात आईचा फोन आला. ती घरी जाईपर्यंत, म्हणजे त्या ठिकाणी ती कोपरखाण्याला ती मुलगी राहत होती, तिथून जाईपर्यंत तिने फोन केला की असा असा मेसेज आलाय. मेसेज तिच्या भावाला गेला. तो मेसेज होता की मी आत्ता बोलू शकत नाही, पण हा मला खूप मारतो. मारतो म्हटल्यानंतर मी मिस्टरांना फोन केला. ते कोपरखैरणे पोलीस स्टेशनला गेले. त्यांच्यासोबत अजून खूप कार्यकर्ते गेले पण तिथे. तिथे थोडासा आवाज चढवल्यामुळे पोलीस स्टेशन थोडं अलर्ट झालं. त्यांनी आपल्याला सहकार्य करणार वगैरे, कारण त्या आजूबाजूला 2022 ची गोष्ट ही खूप साऱ्या हत्याकांड लव जिहादमध्ये होत होत्या. त्यामुळे पोलीस स्टेशनला लक्ष घालणं आणि 50-100 कार्यकर्ते तिथे जमा झाले हळूहळू. आणि कोपरखैरण्यावरून पोलिसांना कसं माहिती होतं ती कुठल्या ठिकाणी आहे. बरोबर. कोपरखैरण्यावरून मला सांगितलं, मला मध्ये घेतलं नेरूळमध्ये, मुलगी खारघरला. म्हणजे 8 महिने आपल्या आईशी बोलत नाही अशी मुलगी खारघरला होती. ती जिथे एकदम काय म्हणू, उच्चभ्रू वस्तीमध्ये, ती पॉश लोकॅलिटी मधली ती बिल्डिंग, त्या बिल्डिंगमध्ये ती मुलगी, आईला माहिती होतं ते ठिकाण, वाया माहिती होतं. आईने तिथे नेलं. त्याच्या आधी आम्ही खारघर पोलीस स्टेशनला गेलो. खारघर पोलीस स्टेशनला मी त्याचं नाव सांगितल्यानंतरच त्या पोलिसाच्या डोळ्यातून मला कळलं की ह्याचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे. आम्हाला तिथे नेण्यात आलं. बाहेर लॉक त्या रूमला, की इथे मुलगी नाहीये असं सांगितलं बरोबर. गेलं. सीसीटीव्ही तोडली गेली होती, जस्ट अच्छा. तोडली गेली होती आम्ही जायच्या आधी. आपल्यासोबत जवळपास ही 12 वाजताची रात्रीची घटना आहे. 12 ते 2 वाजेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी होतो. आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी शोधलं की तो मुलगा आणि ती मुलगी आतमध्ये आहे. बाहेरून लॉक आणि आतमध्ये. आपण सगळा आरडाओरडा केल्यानंतर पोलीस सगळा आवाज गोंधळ, आईला थोडंसं मी उलट सुलट प्रश्न विचारायला मुलीने दरवाजा उघडला आणि मुलगी आईला ओरडायला लागली पोलिसांना घेऊन वगैरे. आणि ती पूर्णपणे ड्रग घेतलेली होती. त्याच्यासोबत तोही दिसला, जो मुलगा तिला घेऊन. आणि अजून अनेक मुली असल्याचा आम्हाला संशय होता. पोलीस सांगत होते आम्हाला की ती नाही आहेत, लॉक आहे, आणि तरी ती सापडलेली आम्हाला. आणि अशा प्रकारे वेश्या व्यवसायामध्ये अशा मुलींना हे करणं. पुन्हा ती आई तिच्याशी बोलते, पण ती आईला उलट सुलट प्रश्न विचारते. पोलीस, त्यातलाच एक आमच्यासोबत आलेला PI खाली गेला. माझं लक्ष पूर्णपणे त्याच्याकडे होतं. त्याच्याकडे त्या मुलाच्या आईवडिलांचा कसा का नंबर, त्याने फोन केल्यानंतर 15 मिनिटात त्या मुलाचे आई वडील आले. आणि ती जशी आली तसं ही मुलगी, तिने आपल्या आतमध्ये गेली, दुपट्टा घेतला, त्यांच्या पद्धतीने दुपट्टा ओढला आणि दरवाजा उघडला. जिच्या उदरातून आली तिची कदर नाही आणि त्या मुलाच्या आईची हिला कदर. ती मुलगी नंतर तिचं सगळं मेडिकल केलं गेलं, सगळं आढळलं, पण ती पुन्हा मुलगी त्याच्याकडेच गेली.
आई वडिलांकडे गेली नाही, कारण तिला त्या ड्रग्सची लत लागली होती. अजूनही मुलगी ती कोपरखण्यामध्ये अगदी बाहुलीसारखी दिसणारी मुलगी आम्ही डोळ्यादेखत पाहिली, की ड्रग्सच्या आहारी जाऊन तिच्या स्वतःच्या शरीरासोबत काय होतंय हे तिला माहित नाही. म्हणजे आतापर्यंत आपण एक चर्चा केली की ह्या मुलींना ट्रॅप केलं जातं, त्याच्यासाठी इमोशनल ब्लॅकमेल असेल किंवा ड्रग असेल किंवा शरीर संबंध असेल, वेगवेगळे हे जी काही साधनं आहेत ती सगळी वापरली जातात. आता एक वेगळ्या याचा प्रश्न असा की ज्या पद्धतीने ह्यांना ट्रॅप केलं जातं, तर त्याच्यानंतर ती त्यांची जीवन असतं ते सुसह्य तर 100% नसणार आहे. पण मग हे कशा पद्धतीचं असतं जीवन, म्हणजे त्यांचं नेमकं काय होतं पुढे ह्या सगळ्या लवजिहाद केसमध्ये अडकलेल्या, भले ती वयाने सज्ञान नसो किंवा सज्ञान असो, पण ह्याच्यामध्ये ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर नेमका त्यांचा शेवट कुठपर्यंत असतो? ह्या सगळ्या मुली आपण हे पाहतोय ते वेश्या व्यवसाय किंवा ड्रग डिलिंगचं माध्यम. आता तुम्ही लक्षात घ्या, गेल्या महिन्याभरात 3,000 च्या अधिक कोटीचं ड्रग नवी मुंबई, ठाणे, कळंबोली या ठिकाणी सापडलं गेलं. तर इतक्या मोठ्या प्रमाणातलं ड्रग इथे अवेलेबल कोण करून देते, ह्याच्यातलं मोठं रॅकेट म्हणजे एका पोलीस स्टेशनच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये टीनेजर मुलं ड्रग डिलिंगमध्ये दर आठवड्याला सापडतात आणि ती सोडली जातात. हे पोलीस स्टेशनच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये सांगते. हे जे होत आहे ना, ह्याच्यामध्ये हिंदू मुलींचा वापर, वेश्या व्यवसायामध्ये असलेल्या हिंदू मुलींचा वापर आहे, हा अगदी खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. यासाठीच त्यांना हव्यात हिंदू मुली. त्याच्यातलं अजून एक मुद्दा असा की केरळा फाईल्स मध्ये जसं दाखवलंय की आपल्या ह्या हिंदू मुली लवजिहाद मध्ये अडकल्यानंतर वेगवेगळ्या आतंकवादी संघटनेशी हातमिळवणी करून त्यांचं ब्रेन वॉश करून परत त्यांना आपल्याच हिंदू धर्माविरुद्ध लढण्यासाठी तयार केलं जातं. त्याच्याबद्दल काय म्हणणं? अगदी अगदी हे देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणजे ह्या सगळ्या आतंकवादी संघटना आहेत. म्हणजे एक केस आम्हाला माहिती आहे की ह्या मुलीचं BCom 84% अशा पद्धतीने जी मुलगी, म्हणजे तिचं कॉमर्समधलं जे काही तिचं एक्सलन्स होतं, त्या प्रोफेसरच्या नादाला लागून, ओरिएंटल कॉलेजचा प्रोफेसर होता, त्याच्या नादाला लागून ही मुलगी चं ब्रेन वॉश कसं केलं असेल, तर झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून सायंटिफिक फॅक्ट ऑफ इस्लाम असं करून त्या मुलीनी 6 महिने तिने नोट्स लिहिल्या. अशा प्रकारचं तिचं ब्रेन वॉश झालं आणि लक्षात आलं की ग्रुप बनवून मुलींचं ब्रेन वॉश केलं जातं. त्याच्यासोबत तिची मावशी यातून बाहेर पडली, पण ही पूर्णपणे अडकली आणि पूर्णपणे ट्युशन सांगून वडिलांच्या खात्यात पैसे जमा करणं, हे सगळं करून मग ती मुलगी सटकली पण कशी की स्वतःचे कपडे स्वतःच फाडले आणि माझा भाऊ आणि माझे वडील माझ्यावर रेप करतात सांगून ती निघाली आणि चित्ता कॅम्पमध्ये गेली. नंतर त्या प्रोफेसरला हे केलं गेलं, काढलं गेलं तिथून. पण अशा ठिकाणचे जे ही मायनर कम्युनिटीचे कॉलेजेस आहेत, इथल्या तरुणांना ह्याचंच ट्रेनिंग दिलं जाते की हा मुलींना अशा संघटनांमध्ये अडकवायचे. आता त्या मुलीचं अगदी ती अडकलेलीच आहे. अशा खूप साऱ्या मुली आहेत जिथे पालक पाठपुरावा करत नाही. अशा मुली ह्या संघटनेत अडकल्याचं तर केरळामध्ये तर प्रूफ झालंच आहे. आम्हाला ह्याचा सगळा डाऊट आहे. म्हणजे 2021 ते 2024चा NCRBचा डेटा तुम्ही पाहिला असेल, हे आपण नाही सांगत आहोत. नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरो सांगते 13.5 लाख मुली, भारतीय मुली गायब आहेत. यातल्या निम्म्या मुली ह्या रजिस्टर्ड मुली आहेत. 13.5 लाख ह्यातल्या निम्म्या मुली लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या आहेत. म्हणजे हा डाटा त्यांनी स्वतः NCRBने डेटा डिक्लेअर केलेला आहे. आपण म्हणतोय की ह्या रजिस्टर झालेल्या आहेत. ह्याच्यात न रजिस्टर झालेल्या किती आहेत मुली? म्हणजे एक पनवेलची अशीच केस आली होती. तिने सांगितलं अशी मुलगी निघाली, कुठल्या लोकेशनला गेले कळवलं, आपले कार्यकर्ते जाऊन तिथे शोधून आले, लक्षात आलं निकाह केलाय. तिने जसं निकाह केल्यानंतर आई वडील पुढे आमच्यासोबत लढायला तयार नाहीत, मुलगी परत नाही. असे कित्येक पालक आम्हाला दिसतात की मुलींनी ह्या जिहाद्यांसोबत निकाह केल्या म्हटल्यानंतर ते त्याचा फॉलोअप घेत नाही.
त्या बरोबर. मुली अशा ठिकाणी गायबच होऊन जातात. त्याच्यामध्ये अजून एक असा प्रश्न होतोय निर्माण, की याच्यामध्ये काही मुस्लिम संघटना पर्टिक्युलरली याच्यामध्ये मदत कशा प्रकारे करतात? म्हणजे त्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी काय करतात? आणि कुठल्या कुठल्या संघटना सहभागी असतील असं तुम्हाला वाटतंय? मग आता हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती चाललेलं षडयंत्र आहे. आत्ता एक लंडन मधला पण डेटा आलाय की किती जबरन धर्मांतरण सुरू आहे. सगळे मौलाना, सगळ्या ह्या मुस्लिम संघटना ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. एकाचंच नाव घेऊन चालणार नाही. ह्यांना मशिदीतून शिक्षणच दिलं जाते. अगदी ते त्यांच्या धर्मासाठी 16 वर्षाची मुलं मानवी बॉम्ब बनायला तयार आहेत, तर त्यांना आपल्या मुलींना संपवणं, आपल्या कुळांना संपवणं, आणि त्यातला आमच्या रिसर्च मधला थोडा डाऊट आहे की डाऊटपेक्षा कन्फर्म मी सांगू शकते, ह्यांना आमचा हिंदूंचा DNA हवाय. ह्यांच्या शेख, अन्सारी, कुरेशी ह्यांच्या पिढ्यांमध्ये पाहिलं तर बघा, एका एका घरामध्ये 4-4, 5-5 जर भाऊ असतील, त्यातलं कोणाला तरी एक हिंदू महिला लागते. हे त्यांना का लागते? हे त्यांचं एवढ्या पद्धतीचं त्यांच्या डोक्यात ठरवलेलंच आहे. त्यांना हिंदू DNA आहे, कारण ह्यांचा DNA आहे ना, हा काय म्हणू, ह्यांच्यात काही ताकद नाहीये. आमचा शौर्याचा DNA ह्यांना हवाय. ह्यांच्या आतंकवादी कारवायांसाठी जो काही मेंदू लागणार असतो सुपरफास्ट, तो ह्यांना हिंदूंचा लागतो, अशी मला शंका आहे. शंका म्हणण्यापेक्षा मी खात्रीने आता मीडियासमोर सांगू शकते. साधारणतः ह्या मुलांना कशा पद्धतीचं ट्रेनिंग दिलं जातं आणि संघटना परत एकदा? ह्यांना ट्रेनिंग दिलं जातं, ह्या मुलींच्या मागे कसं लागायचं, हा डेटा कसा मिळवायचा, ह्यांचा पाठलाग कसा करायचा, ह्यांना कसं ह्यांच्याशी फ्रेंडशिप करायची. मुलांनाच नाही, मुलींना पण ट्रेनिंग दिलं जातं. घरात शिरून हिंदू मैत्रिणीसोबत ही मुस्लिम मैत्रीण मॅथ्सचा अभ्यास करता करता झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवते, आणि मुलगी स्वतःच्या हस्तलिखितामध्ये इस्लाम धर्म स्वीकारते. असं एक उदाहरण आहे. आणि तिने मुस्लिम धर्म स्वीकारल्यानंतर भिवंडीच्या मुसलमानांना कसं कळतं की ही मुलगी मुस्लिम झाली? म्हणजे एवढं पूर्ण त्यांचं कनेक्शन पूर्णपणे आहे. आणि ती भिवंडीतली मुस्लिम फॅमिली इथे येते, वाशीमध्ये राहते. त्या मुलीशी निकाह होतो, घरी कळत नाही, दोघांच्या घरी राहतात, आणि निघून जायचं असतं, पण दाखवायचं असतं की समाजात आम्ही लग्न करतोय. त्या घरी जाऊन आले मी, आणि त्यांचा रीतसर डिवोर्स करवला, आणि ती मुलगी वाचली. आता पण अशा मुली आपल्या समोर, हे कुटुंब आपल्याला जेव्हा आपली मदत लागते तेव्हा आपल्या खूप मागे लागतात. बऱ्याच अंशी मुली तयार असतात, पण पालक तयार होत नाही. पुढचा प्रश्न त्याच अनुषंगाने, की जसं मी वारंवार विचारतोय की ह्याच्यामध्ये काही म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये दुर्दैवाने जे काही ज्ञाती व्यवस्था आहे, तर त्या पद्धतीने मुली अडकण्याचं प्रमाण किती आहे? म्हणजे ब्राह्मण जास्त आहेत की मराठा जास्त, असं काही नसून सगळ्याच मुली अडकतात? काय सगळ्याच मुली नेमकं? अडकतायत, पण ब्राह्मण आणि क्षत्रिय मराठा समाजाची मुलींची संख्या अधिक आहे. त्याच्या मागे नेमकं त्याच्या रेड कार्ड मागे- जे आहे असं काय आहे का? हा, रेड कार्ड दिलंच आहे, त्यांनी स्वतः पब्लिश केलेलं आहे. आपण आपल्या मीडियाच्या माध्यमातून खूपदा सांगतोय ते लोकांना, पण यातलं जे प्रमाण आहे ते ब्राह्मण आणि क्षत्रिय समाजाचं, म्हणजे मराठा समाजाचं खूप आहे. कारण इथे जो मॅनेज करणं, ब्रेन वॉश केल्यानंतर त्या आईवडिलांच्या समाजाच्या विरुद्ध विष ओकणं ह्या मुलींच्या माध्यमातून खूप होतं. जैन समाजाचं प्रमाण खूप आहे. मारवाडी गुजराती समाजाने ज्या व्यवसायाच्या निमित्ताने ह्यांना सोबत केलेली आहे, त्या निमित्ताने ह्यांचं प्रमाण खूप आहे. खूप प्रकारचं सामाजिक प्रबोधन होत असताना ही संख्या मात्र कमी होत नाहीये अजयजी.
सोशल इंजिनिअरिंगचा जर आपण विचार केला तर मधल्या काळात जय भीम जय मीम हे खूप मोठ्या प्रमाणावर नारा दिला गेला. पण लव्ह जिहाद हे प्रकरण हाताळताना तुम्हाला असं खरंच आढळलं का की हे खरोखर दोघेही एकमेकाला पूरक आहेत की फार धोकादायक आहेत? त्याच्यातला अनुभव काय आपला? फार धोकादायक आहे. म्हणजे ह्यांनी जो नारा दिलाय जय भीम आणि जय मीम, अशीच एक बौद्ध समाजाची, मी जिथे राहते तिथलीच मुलगी अडकली होती. धारावीतून विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून ही केस आली. पण कोणीही बौद्ध समाजातल्या ह्या मुलीला सोडवण्यासाठी आलं नाही. आपण विश्व हिंदू परिषदेने पुढाकार घेतला. ह्या मुलीच्या आईने इतक्या चांगल्या पद्धतीने आपल्याला सहकार्य केलं. आता हे बौद्ध समाजाचे आहेत, पण आपण सांगितलं म्हणून त्यांनी नामस्मरण सुरू केलं आणि त्या मुलीशी त्यांनी डायलॉग चालू ठेवला. 3 वेळा ही माऊली आपल्या लेकीला फोन करायची. बाळा जेवलीस का? सकाळचा, दुपारचा, संध्याकाळचा किंवा रात्रीचा फोन. यामुळे कनेक्शन निर्माण झालं. ही मुलगी BSc IT झालेली मुलगी मुंब्र्यात नेली गेली. नंतर नेरळ जामात नावाचं दाऊद इब्राहिमने जे वसवलेलं गाव आहे तिथे नेली गेली. आपण सगळा हिचा पाठपुरावा केला. पण ह्या सगळ्या कनेक्शनमुळे मुलगी परत आली अच्छा. आणि आता चांगलं तिचं स्वतःचं शिक्षण तिने पूर्ण केलं. आणि मध्ये उरणचं एक प्रकरण अशाच पद्धतीचं आहे, तर त्याबद्दल जरा एक उरणची ही मुलगी पण उरणवरून नेरूळला SIS कॉलेजला BBA करायला येत होती. आपल्याला म्हणजे तिचं 2nd इयर असेल त्यावेळी ती शहाबाज गावात आली. घरात आईवडिलांना काहीच माहित नाही. अशा प्रकारे हे झालं प्रकरण. पण वडिलांना कळल्या कोळी समाजातली मुलगी होती. सगळे नातेवाईक एकत्र जमा झाले आणि हे सगळे जण 100 जण कोयते घेऊन ह्याच्या घरात घुसले, ह्या जिहादीच्या. आणि पोलीस स्टेशनला मुलगी जेव्हा आली तेव्हा ह्या सगळ्याचं रूप घेऊन तो जिहादी पलटल्यानंतर हिचं थोडं भानावर आली. सोशल मीडियावरती इंस्टाग्रामच्या माध्यमातून डिझेल इंजिनियर असलेला असा दाखवलेला मुलगा होता, जो शहाबाजचा अगदी गलिच्छ वस्ती आहे बेलापूरमधली, तिथे ही मुलगी आणली गेली. ही मुलगी दिसायला सुंदर होती आणि दुबईला विकण्याचा प्लॅन होता पूर्णपणे. पण तो नेमका कोण होता? डिझेल इंजिनियर त्याने दाखवलं, पण नेमका कोण होता? नेमका असाच फर्टिचर. अच्छा. असे सगळे फर्टिचर तिथे असलेले सगळे मटन शॉपमध्ये काम करतात किंवा सलॉनमध्ये काम करतात. अशा सगळे फर्टिचर जॉब फर्निचर काढतात. ह्याच्या पलीकडे ते 10वी 12वी ड्रायव्हर, याच्या पलीकडे त्यांच्याकडे काही शिक्षण व्यवस्था नाही. ह्या सगळ्यामध्ये गुंतलेले सगळे हे आहेत ते. आणि ही मुलगी आणल्यानंतर 8 दिवसानंतर आपलं जे काही पद्धतीचं काउन्सिलिंग करून आता त्या मुलीच्या लग्नाला मी जाऊन आले. अच्छा. ह्या सगळ्यांमध्ये हिंदू मुलीच्या पालकांची नेमकी भूमिका कशी असते? म्हणजे ते खरंच आपल्याला सपोर्टिव्ह असतात? म्हणजे असे जे कार्यकर्ते या मुलींना परत एकदा आणण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांच्यासाठी सपोर्टिव्ह पालकांची भूमिका असते की ते नकारात्मक असतात? खूप आपल्याकडे निराशा आहे. म्हणजे जेव्हा ऍक्च्युली त्यांच्या दृष्टीने पण ते बरोबर असावं. त्यांच्या मानसिकतेबद्दल अधिक बोलू पाहणार नाही, पण सगळीकडे हेच पाहतं की एक शॉकमध्ये ते असतात. मुलगी म्हणजे आता मी जितक्या घरामध्ये प्रवास केलाय त्या मुलींच्या म्हणजे स्मशानांना आपण भेटी देतो. स्मशानरूपी घर झालेली असतात. त्यांना मुलींकडून खूप चांगल्या अपेक्षा असतात आणि अशा प्रकारे जिहाद्याच्या सोबत नातेसंबंध आहे म्हटल्यानंतर त्या आईवडिलांचं जीवनच उद्ध्वस्त झाल्यासारखं असतं. खूप ठिकाणी आपल्याला सहकार्य मिळत नाही. दरवाजे बंद केलेले असतात की ती निघून गेली द्या विषय सोडून. आणि बऱ्याचदा अंशी अशा ठिकाणी जे मी मागे तुम्हाला सांगितलं, झाकीर नाईकचे व्हिडिओ पाहून आणि वडिलांवरती बलात्काराचं हे करून ती जी मुलगी निघून गेली, तिची आई 1 वर्ष अंथरुणातच होती. अच्छा. त्या मुलीची आजीने सेवा केली. अशा प्रकारची कुटुंब खूप पाहिली. तर लढण्यासाठी बळ लागतं. मानसिक बळ खूप महत्वाचं आहे. मानसिक बळ आईचं जर संपून गेलं तर नाही लढता येत. ज्या ठिकाणी हे लढलं जातं तिथे आम्ही
1 वर्ष किंवा 6 महिन्यात मुली परत आणतो. पालकांना हे सांगतो की मुलीच्या समोर नरक आहे. ती बरोबर पुढे कुठल्या ठिकाणी जाईल हे तिला माहित नाही. बरोबर आता तिची बुद्धी भ्रष्ट झालीये. पण तुम्ही आम्हाला सपोर्ट केला, तुम्ही आमच्या सोबत राहिलात, की आपण त्या मुलीच्या मागे काही यंत्रणा चालू ठेवली पोलिसांच्या माध्यमातून, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून. त्यांचा सपोर्ट असला तर आपण ठेवू शकतो. जसं मी आता ही जुईनगरच्या केसबद्दल सांगितलं. बरोबर. आता आपण मगाशी जी चर्चा केली की वेगवेगळ्या समाजाच्या मुली यामध्ये इन्व्हॉल्व होतात. तर असं कुठलं एखादं प्रकरण आहे का की बाबा समाजाने पूर्णपणे त्या पालकांच्या मागे खंबीरपणे भूमिका घेतली आणि मग त्या मुलीला परत आणण्याचा प्रयत्न आला? समाजाची विचार करण्याची शक्ती किंवा विचार करण्याची क्षमता या बाबतीतली कशी आहे? आता जसं मी म्हटलं की ह्या राजस्थान, गुजरात मधलं तुम्ही पाहिलं असाल तर हा सगळा ही सगळी लोक वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून इकडे आहेत. बरोबर. ही जवळपास आपल्या बाउंड्रीकडची 200 गावं म्हणजे तिथे एकही हिंदू सापडणार नाही अशी झालेली आहेत. अच्छा. त्याचं कारणच काय, जेव्हा आपण व्यवसायाच्या दृष्टीने काम करत असतो आणि आपल्यासोबत असलेला कामगार त्याची मानसिकता तो कधी आपल्या घरात येऊन मग कधी चुलीपर्यंत येतोय. बरोबर. फक्त मुली गेल्यात का, महिला पण त्यांच्या गेलेल्या आहेत. असा समाज आता प्रबोधनही करतोय, केसेससाठी पण लढतोय, पुढाकार घेतोय, पण यश मिळत नाही. कारण जे आपण कामच केलं, जिहादाला आपण एंट्री आपल्या घरात दिलीये, बरोबर. त्यामुळे यश मिळत नाही. तर यश मिळण्यासाठी थोडं एक धैर्य पण लागतं. तो धैर्य ज्या कुटुंबात घेतलं जात नाही, मिळत नाही. आणि असं आपल्या कार्यकर्त्यांकडून ह्यांची खूप अपेक्षा असते, आपण काही चमत्कार करावा आणि मुलीची मानसिकता बदलावी. हे होत नाही, वेळ लागतो त्याला. पण तो समाज त्या कुटुंबाच्या मागे उभा राहतो. हो, आता राहायला लागलाय 2 वर्षापासून. कारण ह्याची तीव्रता अधिक होती. कारण आधी 100 मुलींच्या मागे 1 मुलगी होती. मग दोष हा समाज द्यायचा, हिच्या आईने लक्ष नाही दिलं, हिने नाही लक्ष दिलं. पण आता त्याची तीव्रता वाढली आहे. आता 100 मधल्या 10 मुली जायला लागल्यात. त्यामुळे हा समाज प्रबोधन करतोय. या सगळ्या मुलींच्या समोर अशी कुठली प्रलोभनं असतील की ज्याच्यामुळे ह्या सगळ्या मुली अशा पद्धतीने फसल्या जातात? प्रलोभनं नसावीत, कारण तो सोबतचा असतो तो फटीचर असतो. काय प्रलोभन देईल? ह्या मुलीचाच पैसा वापरायचा असतो त्याला. बरोबर. ह्या मुलीच्या जीवावर तर सगळं जीवन जगत असतो. तर ह्याच्यामध्ये मुलींची विचार करण्याची शक्तीच निघून जाते. म्हणजे मध्ये केस आली होती, बँकेत मॅनेजर होती ती, तिची कार जिथे घेऊन जायची सर्व्हिसिंगला, तिथल्या त्या मेकॅनिक सोबत तिचं. ह्यात तुम्ही काय सांगाल? म्हणजे पूर्णपणे ब्रेनवॉश हा एक पूर्णपणे ब्रेनवॉश आहे प्रकार आहे. आणि ह्यातलं मी सांगू शकते, ज्या घरांमध्ये संस्कृतीचं अधिष्ठान आहे तर त्या जिहाद्याने त्या मुलीचं ब्रेनवॉश करून दाखवावं. अच्छा. जिथे अधिष्ठान नाही त्याच मुलींचं अशा प्रकारचं ब्रेनवॉशिंग होते, असा पूर्णपणे आपण खात्रीने सांगू शकतो. म्हणजे जिथे जिथे रोजची काही पूजा पद्धती आहे, काही संस्कार गेलेले आहेत, अशा घरांमध्ये हे प्रमाण कमी आहे. पण जिथे या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालेलं आहे तिथे मात्र हे 100% दुर्लक्ष. म्हणजे घरामध्ये त्याची काही साधनच नाही. महिलांना इंट्युशन्स येत असतं. मुलीसोबतचा कुटुंबामधला पाल्यांसोबत असलेला रोजचा संवाद खूप गरजेचा आहे. त्यांच्या असलेले मित्रमैत्रिणी, म्हणजे आता ही एक कुटुंब, म्हणजे ह्या मुलीचे वडील नेव्ही ऑफिसर होते आणि खूप वर्षानंतर मुलगी झाली, लाडाकोडात वाढवलेली मुलगी होती. म्हणजे भाऊ मराठी मीडियम मध्ये शिकला आणि मुलीला चांगलं शिक्षण दिलं, कॉन्व्हेंटमध्ये शिकवलं. अशा मुलीच्या घरी तिची मुस्लिम मुलगी येऊन अशा प्रकारचे ह्याच्यावरती लक्ष ठेवणं कोणाचं काम आहे? यासाठी डायलॉग पाहिजे ना. आपली मुलगी कोणत्या काहीतरी लिहिते, ते व्हिडिओ कोणाचे आहेत हे आपल्या लक्षात येऊ नये. अशा प्रकारचं दुर्लक्ष जर पालकांचं होत असेल
तर हे संकट आज आपल्या घरापर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे श्रद्धा वालकरने श्रद्धा वालकर तर आपल्याला माहिती आहे कोरोनाच्या मध्ये जी बरं. 35 तुकड्यात सापडलेली. माझ्याकडे त्याचं प्रूफ पण आहे. म्हणजे तसं आपल्याला मीडियावरती पण सापडेल. तिने आपल्या वडिलांना लिहिलेलं पत्र आहे पोलीस स्टेशनला, FIR कॉपी. त्याच्यामध्ये तिने मेन्शन केलंय की विकास वालकर नावाच्या इसमाने, म्हणजे वडिलाला ती इसम म्हणाली, माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करू नये. एवढी असं टोकाची भूमिका आहे. एवढी टोकाची भूमिका हे कोण शिकवतं? अशा प्रकारे पूर्णपणे माइंड चेंज कशा पद्धतीने. पण वडिलांना ही मुलगी जवळच्या सोसायटीत दिसली नाही म्हणून शोध केला, तर त्यांना ती मुलगी 35 तुकड्यात सापडली. शेवटच्या आता ते वारले पण या सगळ्यामध्ये. आई निघून गेली, वडील वारले, 6-8 महिने झाले असते. त्यांना शेवटपर्यंत ते दिल्ली वारा करत राहिले की शेवटच्या अंतिम संस्कारासाठी तरी काही तुकडे मला द्या. एवढी बिकट परिस्थिती आता आपल्या हिंदूंची झालेली आहे. आता हे जे आपण म्हणतोय की या पद्धतीने या मुलींचं ब्रेन वॉश होतंय किंवा त्या अडकल्या जात आहेत, ह्याचे आपण राष्ट्र म्हणून किंवा धर्म म्हणून कुठले परिणाम जाणवतोय? म्हणजे ह्याने नेमकं काय होईल? कारण एका घरातली एक मुलगी जाते, आपल्या घरात तर याचं काही नाहीये असं म्हणून हिंदू समाज अजूनही झोपलेला आहे. पण ह्याचे परिणाम कुठपर्यंत जाऊ शकतील? हे काय होऊ शकतील पुढे भविष्यात जर हे असंच चालू राहिलं तर? त्याच्याबद्दल थोडी माहिती. त्यांनी तर सांगून ठेवलंय ना 2047ला त्यांना काय अपेक्षित आहे. त्याच्या दृष्टीने त्यांचं काम चालू आहे. आपल्या मुलींना टार्गेट करणं आणि त्यातून धर्मांतरण करणं हा एकमेव उद्देश त्यांचा. बरोबर. आणि आपली संख्या कमी होणं, आपली कुळ, म्हणजे एक मुलगी ज्या मुलीच्या जन्माने त्या घराचं मंदिर होतं, बरोबर. ती अशा प्रकारे निघून गेल्यानंतर काय होत असेल. जसं आत्ता आपण उदाहरण सांगायचं, ठाण्यातलीच एक केस आत्ता 15 दिवसापूर्वीची आहे. त्या मुलीने 2023 मध्ये स्पेशल मॅरेज ऍक्टच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन केलं, लग्न केलं, निकाह केला. पण हे लग्न ज्याची नोटीस घरी जायला पाहिजे होती, ही नोटीस त्या मुलीने बरोबर मॅनेज केली. पोलीस यंत्रणेला कळायला नको का ह्या मुलीचा नंबर आणि तिच्या पालकांचा नंबर तिने एकच दिलाय. पोलिसांकडे आलेली ही नोटीस पुन्हा पोलीस स्टेशनला परत गेल्यानंतर पुन्हा पोलीस फक्त तिच्याशीच बोलले. आपण कोणाशी बोलतोय हे पोलिसांना लक्षात येऊ नये. काउन्सिलर म्हणून काउन्सिलिंगसाठी वेळ दिला जातो सामाजिक संस्थांना, तर अशा प्रकारच्या सामाजिक संस्थांपर्यंत ही माहिती मिळालीच नाही. मग ह्या सगळ्यामध्ये अडकलेलं ही पूर्ण यंत्रणा अशी जर काम करत असेल तर एक आमची मुलगी गेली, एक मुलगी आमच्यासाठी किती महत्वाची. आणि ही पुण्यभूमी भारतमाता शौर्य आणि संस्कारांची, ही जिजाऊ मासाहेबांची, अहिल्याबाई होळकरांची, झाशीच्या राणीची भूमी आहे. इथली एक हिंदू मुलगी आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि ही मुलगी, अशी ही हिंदू मुलगी आम्हाला जिहाद्यांच्या हाती जाऊन तिची हत्या होऊन संपवणं हे आम्हाला कदापि मान्य नाही. त्यांनी काही ठरवलं असेल ते त्यांच्यापर्यंत, पण अशा प्रकारचं जे त्यांनी संघर्ष आणि जिहाद युद्ध सुरू केलंय त्याचं उत्तर आम्ही तसंच देणार आहोत. जमेल तेव्हा कायद्याने आणि बऱ्याच अंशी आम्ही आमच्या पद्धतीने ह्याच्यावरती काम करणार आहोत. ह्याच्यामध्ये कुठेतरी असं आढळून येतं का? म्हणजे खूप वेळा असं होतं की केरळा फाईल्स पिक्चर आला किंवा सोशल मीडियावर वेगवेगळ्या ठिकाणची लव्ह जिहादची उदाहरणं आली, त्याच्यानंतर खूप मोठ्या पद्धतीने या प्रकरणाची चर्चा सगळीकडे होते. पण हिंदू समाजाला शाप असल्यासारखी ती चर्चा थांबते किंवा त्याच वेळी कोणतं तरी एक सिने अभिनेत्री बरोबर मुस्लिम मुलाशी लग्न करून एक उदाहरण सेट करण्याचा प्रयत्न करते. ह्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? ह्या सिने अभिनेत्री करतच असतात. त्यांच्या दृष्टीने लग्न म्हणजे काय आहे ते आपल्याला माहिती आहे. कपडे बदलण्यासारखे ते 2 वर्ष एकासोबत, पुन्हा त्यांच्या दृष्टीने आपल्याकडे
सर्वसामान्य हिंदू महिलेला जे लग्नाबद्दल वाटतं ते त्यांच्याबद्दल विवाह संस्कार नाहीच आहे. आणि अशी उदाहरणं सेट केल्यामुळे ह्या सगळ्या बॉलिवूडच्या खाणावळीमुळे आपली ही पिढी बर्बाद झाली. आणि ह्याचं त्यांनीच पूर्णपणे प्लॅनिंग केलेलं आहे. बॉलिवूड OTT प्लॅटफॉर्म आहे आणि सगळ्या ज्या 7 वाजता लक्ष्मी यायला पाहिजे, पण हिंदूंच्या घरांमध्ये एक अलक्ष्मी येते. एकता कपूर ची ज्या सगळ्या सिरियल आहेत, मालिका आहेत, त्याच्यामध्ये ही सगळी आपली कुटुंब व्यवस्था सगळ्यांना इतकी चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट केलेली आहे. त्यामुळे आपल्या मुली लग्नाची वय वाढून जात आहेत. नंतर लग्न म्हणून त्यांच्याकडच्या कल्पना आणि अशा सगळ्या मुली आता आपण पाहिलं की ह्या सगळ्या ज्या काय म्हणतात वय उलटून गेलेल्या आणि अशा ज्या मुली आहेत, ह्या मुली पहिल्या टार्गेटवरती आहे त्यांच्या. आणि ह्याचं काउन्सिलिंग करणाऱ्या पण अशा कम्युनिस्टांच्या संस्था आहेत जिथे ह्यांची काउन्सिलिंग होते, फॅमिली काउन्सिलिंग होते. आणि ही आंतरधर्मीय विवाह कसा चांगला आहे हा पटवला जातो त्यांना. बरोबर. त्याच पद्धतीची एक माहिती माझ्याकडे पण आहे की सातारमध्ये सेफ हाऊस ही अनिसने स्थापन केलेली संस्था आहे, जिथे अशा वेगवेगळ्या आंतरधर्मीय आंतरजातीय लग्न केलेल्या मुलांचा आणि मुलींचा तब्बल 6 महिने सांभाळ केला जातो. आणि त्यांचं काउन्सिलिंग त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी त्यांना कशा पद्धतीने उपयोगी पडेल अशा पद्धतीचं काउन्सिलिंग त्यांना केलं जातं. तर पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की ह्याच्यामध्ये नेमकं जे काही नुकसान होते, आत्ताच तुम्ही सांगितलं की त्यांचा उद्देश तर आहे 2047चा, तर हे सगळं थांबवण्यासाठी कुटुंब व्यवस्था कितपत उपयोगी पडेल किंवा अजून काही उपाय आपल्याला जे आहेत तुमच्याकडे ते कशा पद्धतीने तुम्ही करता ह्याच्याबद्दल माहिती द्या. ह्याच्याबद्दल सांगायचं तर आपल्या सगळ्यांनी शत्रुबोध जाणून घेणं, प्रत्येक हिंदूंनी शत्रुबोध जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि ह्याचं प्रबोधन घराघरात मध्ये व्हायला पाहिजे. हे सगळे मुघल जेव्हा आक्रमक म्हणून इथे आले त्यावेळेला त्यांच्या बायका होत्या का सोबत? त्यांच्या बायकां होत्या. ते स्वतः आले आक्रमक बनून आणि इकडे येऊन त्यांनी जे काही केलं, मंदिरं तोडली, पहिले मंदिरं उद्ध्वस्त केली, सगळी आपली इथली संपत्ती लुटून नेली आणि नंतर बायकांवरती अमानुष बलात्कार केला आणि ह्यांच्या दास्या बनवल्या. बरोबर. हेच काम केलेले. त्यांचा उद्देश तो त्यासाठीच आलेले ते. बरोबर. त्यामुळे यासाठी प्रबोधन होणं, शत्रुबोध होणं, जे जिजाऊ माँसाहेबांनी ओळखलं होतं, म्हणून जे आपण आता मी सांगताना तेच सांगत असते, तेच संस्कार आपल्याला घराघरात पोहोचले. आणि इतके वैज्ञानिक दृष्ट्या सबल असली आपली भारतीय संस्कृती, दया, करुणा भाव, मानवता शिकवणारी इतकी अगाध असलेली भारतीय संस्कृती आहे. या संस्कृतीचा अभ्यास आपण सगळ्यांनी केला तर का बरं ह्यांच्याकडे काय आहे? ह्या वाळवंटात आलेल्या स्त्री संस्कृतीमध्ये आहे काय? स्त्री फक्त उपभोगासाठी त्यांनी बनवलेली आहे. ह्या संस्कृतीचं आकर्षण येण्याचं ह्या हिंदू मुलींना का कुठल्या गोष्टीसाठी हे पडलेले आहे? 4 बायका 3 बायकांमध्ये त्यांची एक बीबी बनून जायचंय आणि 10-10 12-12 मुलांची आई बनायचंय. त्यांना ह्याचंच आकर्षण आहे. गोड बोलून आणि म्हणजे फक्त हिंदू मुलीच का, मुस्लिम मुलीही अशा भेटतात ज्या म्हणतात की आम्ही कशा पद्धतीने अडकलो. सुशिक्षित मुस्लिम मुली आता ह्यातून बाहेर निघतायत. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मुस्लिम मुलींना पण काही मुलींना त्यांचा धर्म पटेनासा झाला. अगदी पटेनासा झालाच आहे. आता आपल्या सरकारने त्या महिलांसाठी जे काही काम सुरू केले त्यातून त्यांचंही जागरण होतंय. अच्छा. पण मग अशा मुलींचं किंवा एक्स मुस्लिम मुवमेंटचं खरोखर आपल्याला मदत होते का? अगदी मदत होईल. आणि त्यात आता ट्रिपल तलाक बंदीमुळे त्यांना थोडं तरी स्त्री म्हणून काही गोष्टींना त्यांना फायदा मिळतोच आहे. आणि अशा महिला स्वतंत्र पद्धतीने पण काम करतायत आणि त्या मुस्लिम राहूनही पण स्वतंत्र होत आहेत. बरोबर. याच्यामध्ये साधारणतः वयोगटानुसार काही प्रबोधनाचे टप्पे असू शकतात का? किंवा
अजून त्यातला जोडून पुढचा प्रश्न की ज्यावेळी ही मुस्लिम होते पूर्णपणे, तर त्याच्यानंतर तिला परत आणण्यासाठी कुठले मार्ग, म्हणजे पहिल्यांदा प्रबोधनाचे मार्ग सांगा वेगवेगळ्या टप्प्यातले. आता तर ह्यांचं काम ना अगदी ह्यांचे सगळे सण यायला लागले हम्म. की ह्यांच्या मुली अगदी 5 वर्षाची मुलगी पण सांगते आमच्या घरी शिरकुर्मा खायला या. बरोबर. तू शिरकुर्मा खायला नाही आलीस तर तुझ्यासोबत मैत्री सोडेल. मैत्री. इथपर्यंतच त्यांच्या मुलींना कळतंय. बरोबर. त्यांचं काम आधीपासून होतं. आपल्याला पण तिथूनच काम करायला पाहिजे. करेक्ट. ह्या मुलींशी मैत्री न ठेवणं हे तर खूप आपण पाहतो की ईद आल्यानंतर अशा ठिकाणी शिरकुर्मा खायला बोलवलं, त्यानंतर त्या शिरकुर्म्यातून नको त्या गोष्टी दिलं गेलं आणि तिचे व्हिडिओ केले. बरोबर. हे तर आहेच ना. मग आपल्याला जेव्हापासून मुलींची समज आहे, मुलींची समज आहे, तिथपासून सांगणं गरजेचं आहे. प्रबोधन हे प्रत्येक कुटुंबामध्ये होणं गरजेचं आहे, कारण त्यांचं काम ते बरोबर करतायत. ह्या ज्या केसमध्ये खारघरची ही जी केस मी म्हटलं ना की ती मुलगी आतमध्ये लॉक होती, त्यामध्ये ह्या वसीम कुरेशीच्या आईने जे मला वाक्य ऐकवलं ते माझ्या डोक्यात राहतं. हमारी गलती नहीं है, तुम्हारी बच्चियों की गलती है. आणि ती गलती सुधारण्यासाठीच आम्ही सर्व कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत करत असतो. पण ह्याच्यामध्ये नेमकं ह्या मुलींना काय जाणवून द्यावं लागेल की ते ह्या गोष्टीपासून परावृत्त होतील? जसं तेच म्हटलं ना, आपल्या संस्कृतीचा अभ्यास आहे ना, की आपल्या संस्कृतीचा अभ्यास आपण करत जाऊ, आपल्या सगळ्या वीरांगनांचा अभ्यास करत जाऊ, की तेव्हा आपल्याला जाणवते, अरे आज मी हे वाचलं, हे किती दिव्य आहे. गुलामगिरी इथे कधीच नव्हती. बरोबर. ही भूमी, त्यामुळे ह्या भारतमातेला आपण पुण्यभूमी भारतमाता म्हणतो. आणि ही भूमी शौर्याची आणि संस्कारांची आहे. बरोबर. त्यामुळे झाशीच्या राणीचं किंवा अहिल्याबाईंचं, जिजाऊ माँसाहेबांचं, राणी अब्बक्का, चेन्नम्मा किती किती वीरांगनांची उदाहरणं आहेत की त्यांचे पती गेल्यानंतर त्या अशा लढल्यात, म्हणजे रणचंडी, महिषासूर मर्दिनी सारख्या लढल्यात. झाशीच्या राणीची लढाई तर एवढी आहे की शेवटचा प्राण जाईपर्यंत राणीच्या दोन्ही हातातली तलवार खाली पडली नव्हती. हे सगळं जेव्हा आपल्या घराघरातून कळेल, आपलं शस्त्र संचालन घराघरातून कळेल, ह्या संस्कृतीचा जागर घराघरात होईल, तेव्हा हा जिहाद जवळपास पण फिरकणार नाही. बरोबर. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की प्रत्येक क्षेत्रात आपल्या महिलांनी खूप मोठं काम केलेलं आहे. धार्मिक क्षेत्र असो, त्याच्यामध्ये अहिल्याबाईंचं नाव घेता येईल, किंवा वैज्ञानिक क्षेत्र म्हटलं तर कल्पना चावला आत्ताचं उदाहरण आहे. अशा वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या महिलांनी आपला ठसा उमटवलेला आहे. हे जर त्यांना जाणीव करून दिली आपण, तर कदाचित ह्याच्यापासून त्या परावृत्त होतील. आता ह्यातलं सांगायचं झालं, चांद्रयानचं प्रक्षेपण झालं तेव्हा त्या सगळ्या सायंटिस्ट महिला कुठल्या वेशात होत्या? बरोबर. त्या सगळ्या महिला कुठे गेल्या? प्रक्षेपण यशस्वी झाल्यानंतर त्या मंदिरात पोहोचल्या. हे का केलं असेल? त्यांना शेवटपर्यंत, म्हणजे त्यांची जी पूर्ण साधना होती त्या प्रक्षेपणात, ती साधना पूर्णपणे दाखवते की संस्कृतीचा जागर त्यांनी केला. हे इतकं उत्तम उदाहरण आहे. अजून दुसरं काय आहे की आता जितके आपले खेळाडू जातात तर ते सांगतात की भगवद्गीता आमच्या, म्हणजे आपलं तो पुरस्कार आणि सोबत भगवद्गीता अशी ती भास्कर नावाची खेळाडू आहे. मग ह्या सगळ्यांना पाहिल्यानंतर आपण, आणि विदेशातल्या भूमीवरती होतं एक आपलं पुस्तक, एक गोरा इंग्रजी, म्हणजे गोरा कातडीचा माणूस सांगतो की ह्या पुस्तकाने माझं जीवन बदललंय, हे सांगतं. आणि ते पुस्तक कोणते? भगवद्गीता आहे. बरोबर. पण मग हे सगळं चित्र समाजामध्ये दिसतंय, तरी पण आपल्या समोर काही आश्वासक असं काही दिसतंय का की ठीक आहे, एवढं सगळं निराशावादी आहे, लव्ह जिहादच्या माध्यमातून मुलींना टार्गेट करणं असेल, पण या सगळ्याच उलटी बाजू, म्हणजे काही आश्वासक चेहरे किंवा आश्वासक काही निर्णय किंवा काही आश्वासक समाजामध्ये काहीतरी घटना घडतात, असं काही आहे का? आश्वासक म्हणजे आत्ता आपण जे विश्वगुरु भारत होण्याच्या दृष्टीने आपली वाटचाल चालू आहे, ह्याच्यामध्ये युवतींचं प्रमाण अधिक आहे. आत्ता सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये
मुलींचं तरुणींचं प्रमाण अगदी विपरीत स्थितीमध्ये शिक्षणासाठी वाटेल ते करणाऱ्या मुलींचं प्रमाण अधिक आहे. तर ही आपली वाटचाल शिक्षणाच्या गतीने आपली वाटचाल जिथे चालू आहे, अरुणिमा सिन्हाचं उदाहरण मला हो. खूप बरोबर. द्यावंसं वाटतं की इतक्या म्हणजे काय म्हणू त्याला. तर अशा 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 विदुषी आपल्या भारतात होऊन गेलेत. तर आपली गती होणारच आहे. ही दुखरी बाजू आहेच. पण ती दुखरी बाजू दुरुस्त करतच आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे. आणि ह्या संस्कृतीचा जागर करत या पूर्ण पूर्ण पृथ्वीवरती आपल्याला ती संस्कृती पोहोचवायची आहे. म्हणजे आजूबाजूला आत्ता युद्ध थांबलं जरी असलं तरी जी स्थिती आहे सत्ता मिळवण्याची, त्याच्यामध्ये मानवतेचा संदेश देणारी म्हणजे आपल्याला पसायदानातून ज्ञानेश्वर माऊलींनी जे सांगितलेलं आहे, जे काळांची व्यंकटी सांडो. आणि आपण रोज घराघरात म्हणतोच, शत्रुबुद्धी विनाशाय. शत्रूची बुद्धी बदलली पाहिजे याच्यावर आपला विश्वास आहे. दानवातून पण आपण जसं वाल्याचा वाल्मिकी करणारी आपली संस्कृती आहे. त्यामुळे आपल्याला पूर्णपणे विश्वास आहे की त्यातलं दैत्यपणा निघून जाईल आणि तोही सनातन संस्कृतीत ह्या सगळ्या जिहाद्यांचं पण आम्हाला त्यांचं मनपरिवर्तन झालं, आम्हाला आनंदच होईल. बरोबर. अशी जी एक्स मुस्लिम चळवळ. बरोबर. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण जाऊया. शेवटचा एकच प्रश्न, तो म्हणजे आता लव्ह जिहादला बळी पडू नये अशा पालकांसाठी, अशा मुलींसाठी, आणि ज्या पडलेल्या आहेत पण ह्याच्यातनं मार्ग काढून परत एकदा स्वबळावर काहीतरी करतात, अशा मुलींसाठी, त्यांच्या पालकांसाठी काय तुम्ही मेसेज देऊ शकता? आम्हाला नेहमी वाटत असतं आमच्यासाठी ती मुलगी खूप महत्वाची असते. आम्ही पालकांना सांगत असतो, तुम्ही आमच्या सोबत राहा, आम्हाला त्या मुलीला नरकातून काढायचंय. त्या लव्ह जिहादमध्ये बळी पडलेल्या किंवा अशा वाटेवर जाऊन स्वतःच्या विनाशाकडे ज्या मुली गेल्या आहेत, त्यांनाही परतीचा मार्ग म्हणून आपण परत घेणार आहोत. त्यांची घरं वापसी करणार आहोत. त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी आम्ही मदत करणार आहोत. या सगळ्या प्रवासामध्ये आई वडील, त्या मुलीचे नातेवाईक जर आम्हाला त्यांनी मदत केली तर खूपच चांगलं होईल, चित्र बदलेल. आणि अशा मुली आम्हाला कुठल्या तरी आतंकवादी कारवायांमध्ये, या सगळ्या चुकीच्या कामामध्ये जाऊ नयेत म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. काही ठिकाणी आमच्या प्रयत्नांना यश मिळतं, पण आई वडील नातेवाईक सोबत असतील तर ह्याची संख्या अधिक वाढू शकते. खूप खूप धन्यवाद ताई. तुम्ही आज एका वेगळ्या विषयाला हात घालून खूप चांगल्या पद्धतीने चर्चा केली. त्या लव्ह जिहादमध्ये कशा मुली अडकतायत, हिंदू मुली आपल्या, त्यांचं नेमकं कशा पद्धतीने ब्रेन वॉश होतंय आणि कशा पद्धतीने त्यांचा हा जीवन संघर्ष चालू राहतो, आणि शिवाय त्यांना या मार्गातनं परत एकदा बाहेर काढण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करताय, इथपर्यंतची सगळी चर्चा आपण खूप चांगल्या पद्धतीने इथे मांडलीत. ह्याचा निश्चितपणे समाजाला खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होईल असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद.